नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो MPSC विथ सुशील दरवरे या यूट्यूब चॅनलवर। MPSC गट क मुख्य परीक्षा दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा पेपर 2 मधील अंकगणित व बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत त्यांचे डिस्कशन्स व सॉल्युशन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पेपर मध्ये अंकगणित व बुद्धिमत्तेचा सेक्शन्स इझी टू मॉडरेट लेवलचा होता आणि इतर MPSCच्या परीक्षांच्या दृष्टीने सुद्धा जे आपण प्रश्न आता डिस्कस करणार आहोत ते खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांना व्यवस्थितरित्या समजून घ्या। तर चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न होता, जर प्रिन्स बरोबर 6 8 9 4 3 5 असेल म्हणजे एका शब्दासाठी अंक आलेले आहेत, याला आपण कोडिंग डिकोडिंगचा प्रकार आहे आणि ही कोडिंग डिकोडिंग कोणती आहे? अक्षर संख्या कोडिंग डिकोडिंग आहे। अक्षर संख्या कोडिंग डिकोडिंग म्हणजे अक्षरांसाठी संख्या येतात, म्हणजे ABCDचे क्रमांक आपल्याला माहिती पाहिजेत, A बरोबर 1 B बरोबर 2 C बरोबर 3 अशा प्रकारे। आणि ज्यावेळी अक्षरांसाठी अंक उपयोगात येतात किंवा संख्या येतात तर आपण कोणत्याही गणितीय क्रिया करू शकतो, म्हणजे अंकांचा वर्ग करू शकतो, बेरीज करू शकतो, वजाबाकी करू शकतो, अशा कोणत्याही प्रकारे आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो। आता प्रश्नामध्ये प्रिन्सचा कोड कोणता होता? 6 8 9 4 3 5 अशा प्रकारे होता। आता पीचा ओरिजिनल क्रमांक किती असतो? पीचा क्रमांक असतो 16, आरचा क्रमांक असतो 18, आयचा क्रमांक ॲज इट इज आलेला आहे, एनचा क्रमांक असतो 14, सीचा क्रमांक असतो 3 आणि ईचा क्रमांक ई कोणत्या क्रमांकावर येतो? 5व्या क्रमांकावर येतो। म्हणजे जे अक्षरे ज्यांचा कोड किंवा जे एकच अंक असलेल्या स्थानी येतात, म्हणजे एकच डिजिट असलेल्या स्थानी, त्यांच्यासाठी ॲज इट इज कोड उपयोगात आलेले आहेत। पण ज्या अक्षरांचे कोड 2 अंकी संख्या आहेत त्यांच्यासाठी आता इथे 2 लॉजिक्स अप्लाय होऊ शकतात। एकतर 1 गुणिले 6 बरोबर 6 किंवा एकक अंक इथे आलेला आहे बघा। 16चा एकक अंक कोणता आहे? 6, 18चा एकक अंक कोणता आहे? 8 आणि 14चा एकक स्थान कोणता आहे? 4। तर या प्रश्नामध्ये एकक स्थानाचे लॉजिक इथे अप्लाय झालेले होते किंवा झाले आहे। 6 8 आणि 4 म्हणजे फक्त एकक अंक जो आहे तो कोड म्हणून वापरण्यात येत आहे। तर आता आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की 7 1 8 4 5 4 7 1 8 4 5 4 हा कोणत्या शब्दाचा कोड असेल? तर बघा 7 साठी आता कोड आपण बघूया। क्यूचा कोड कोणता असतो? क्यूचा क्रमांक कोणता असतो? 17, जीचा क्रमांक 7, जीचा क्रमांक 7 आणि क्यूचा क्रमांक कोणता असतो? 17। मग या सर्वांचे एकक अंक बघितले तर सारखेच आहेत, म्हणजे हे 4ही ऑप्शन येऊ शकतात सध्या तरी पहिल्या अक्षरावरून। मग दुसऱ्याचा कोड कोणता आहे? दुसरे अक्षर कोणते आहे? 1। मग 1 साठी काय असू शकतं? A असू शकतो, P असू शकत नाही, कारण की Pचा क्रमांक 16 असतो तर त्याचे एकक स्थान कोणते असेल? 6, म्हणजे हा पर्याय कॅन्सल झालेला आहे। तशाच प्रकारे यूचा क्रमांक 21 असतो तर हे सुद्धा उत्तर असू शकते, म्हणजे फक्त एकच पर्याय कॅन्सल झालेला आहे। त्यानंतर बघा 8 हा कोड कोणाचा असेल? तर आरचा कोड 18 असतो, 18चे एकक स्थान कोणते असते? 8, तर हे सुद्धा येऊ शकतं। इथे आर सुद्धा येऊ शकतो आणि इथे आर सुद्धा येऊ शकतो, म्हणजे हे तीनही ऑप्शन्स जे आहेत ऑप्शन क्रमांक 1 2 आणि 4 ते आता सध्या तरी येऊ शकतात। पुढे आपण बघू शकतो 4 हा कोड कुणाचा असू शकतो? डीचा क्रमांक 4 आहे, एनचा क्रमांक किती असतो? 14, 14चे एकक स्थान आलेले आहे, म्हणजे हा सुद्धा ऑप्शनमध्ये येऊ शकतो आणि हे सुद्धा ऑप्शन सध्या तरी व्हॅलिड आहे, कारण की एनचा क्रमांक कोणता असतो? 14 आणि एकक स्थान कोणते आहे? 4। पुढे आपण बघूया 5 साठी काय असू शकतो? ई बरोबर आहे, पण 5 साठी डी असू शकत नाही, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झालेला आहे। आणि चौथ्यामध्ये सुद्धा 5 साठी डी असू शकत नाही, कारण की डीचा क्रमांक 14 आहे, म्हणजे हे 3 पर्याय कॅन्सल झालेले आहेत आणि आपले उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न जो आहे विधाने आणि निष्कर्षावर आधारित आहे, ज्याला आपण सिलॉगिझम म्हणतो किंवा वेन आकृती म्हणतो। यामध्ये आपल्याला आकृत्या तयार कराव्या लागतात, तर बघा चला आकृत्या तयार करूया विधानांवरून। सर्व झोपड्या बंगले आहेत, तर बघा सर्व झोपड्या बंगले आहेत, तर एक झोपड्यांची आकृती तयार करूया सर्कल आणि मग बंगले। आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? आपल्याला निश्चितपणे याच भागाविषयी माहिती आहे आणि हा भाग जो असतो तो शक्यतेचा भाग असतो। हा कोणता भाग असतो? शक्यतेचा भाग असतो, हे लक्षात ठेवायचं आहे। पुढे एकही बंगला तंबू नाही, म्हणजे हे पूर्ण वर्तुळ जे आहे ते तंबूच्या वर्तुळाच्या अगदी वेगवेगळे असेल आहे आणि आतील वर्तुळ सुद्धा तंबू असू शकत नाही। अशा प्रकारे ही आकृती तयार झालेली आहे। आता अनुमान आपण बघूया। एकही झोपडी तंबू नाही, नाहीचा निष्कर्ष किंवा अनुमान केव्हा बरोबर असते? जेव्हा दोन्ही वस्तूंची आकृत्या वेगवेगळ्या असतात। तर बघा झोपडी आणि तंबू यांच्या आकृत्या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे अनुमान 1 हे बरोबर आहे। आणि दुसरे बघा सर्व झोपड्या बंगले असू शकतात, सर्व झोपड्या बंगले असू शकतात, तर सर्व झोपड्या ऑलरेडी बंगले आहेत तर त्यांना शक्यता म्हणण्याची आवश्यकता नाही आहे।
ओके, परत एकदा बघा, सर्व झोपड्या बंगले असू शकतात, पण विधानांमध्ये काय म्हटलेलं आहे, सर्व झोपड्या बंगले आहेत, म्हणजे ते निश्चित आहे, त्याला शक्यता म्हणण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हा निष्कर्ष कसा आहे किंवा हे अनुमान कसे आहे, चुकीचे आहे. म्हणजे फक्त अनुमान ए सत्य आहे, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. अंकगणिताचा हा प्रश्न होता. टाईम अँड वर्क म्हणजे वेळ व कार्य यावर आधारित, आणि त्याचे जे ॲप्लिकेशन आहे पाईप अँड सिस्टम म्हणजे नळ व पाण्याची टाकी यावर आधारित हा प्रश्न होता. अ, ब, क या 3 पाईपने एक पाण्याची टाकी 20 तासात भरते. म्हणजेच तिन्ही मिळून एका टाकीला 20 तासाचा वेळ घेतात भरण्यासाठी. क ची गती ही बी पेक्षा दुप्पट आहे, म्हणजे हा कार्यक्षमतेचा प्रश्न आहे. बघा, क, ब आणि अ. क ची गती कुणापेक्षा जास्त आहे, बी पेक्षा, आणि बी ची गती अच्या तिप्पट आहे. मग आपण अ ची गती 1 मानूया, तर ब ची गती किती होणार आहे, ब ची गती अ पेक्षा तिप्पट आहे, म्हणजे याची कार्यक्षमता 3 होणार आहे. ज्याची गती जास्त त्याची कार्यक्षमता जास्त, म्हणजे आपल्याला कार्यक्षमतेचे गुणोत्तर इथे मिळत आहे. कार्यक्षमतेचे गुणोत्तर किती, 1, 3, आणि क ची गती किती आहे, क ची गती बी पेक्षा दुप्पट आहे, म्हणजे बी ची गती 3 असेल तर क ची गती किती असणार आहे, 6. तर हे कार्यक्षमतेचे गुणोत्तर आपल्याला मिळालेले आहे. आणि कार्यक्षमतेलाच आपण काय करतो, एका दिवसाचे कार्य समजतो. कार्यक्षमता म्हणजेच काय, एका दिवसात ते किती एकक कार्य करतील, एका दिवसाचे कार्य. आता पुढे आपण प्रश्न वाचूया. तर फक्त अ पाईपने ती पाण्याची टाकी किती वेळात भरेल, म्हणजे एकूण वेळ काढायचा आहे कुणासाठी, अ साठी. तर एकूण वेळेचा फॉर्म्युला काय असतो, एकूण कार्य भागिला 1 दिवसाचे कार्य. 1 दिवसाचे कार्य, आणि कुणाचे 1 दिवसाचे कार्य, अचे, कारण की अ साठी वेळ काढायचा आहे. तर एकूण कार्य किती होणार, तर ह्या वेळेनुसार आपल्याला एकूण कार्य काढावे लागेल. आता तिन्ही पाईप मिळून एका टाकीला 20 तासात भरतात. तिन्ही पाईप मिळून एका तासात किती एकक कार्य करतील, 1 आणि 3 4, 4 आणि 6 किती 10 एकक कार्य एका तासात करतील. अशा प्रकारे 20 तास लागले, म्हणजेच एकूण कार्य किती होणार, 200 युनिट होणार. एका तासात 10, तर 20 तासात किती 200, म्हणजे एकूण कार्य 200 एकक. आणि एका दिवसाचे कार्य कुणाचे, ज्याचा वेळ काढायचा असेल. कुणाचा वेळ काढायचा आहे, अचा वेळ काढायचा आहे. अ फक्त पाईपने ती पाण्याची टाकी भरण्यास किती वेळ लागेल, तर अची कार्यक्षमता किती आहे, 1 एकक एका तासाला, म्हणजे 200 भागिला 1 म्हणजेच 200 तास. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. बेसिक्स तुम्हाला इथे स्ट्रॉंग्स पाहिजे टाईम अँड वर्कचे. पुढील प्रश्न आपण बघूया. नेक्स्ट प्रश्न आहे युक्तिवादाचा किंवा विधानांवर आधारित प्रश्न किंवा क्रिटिकल रिझनिंग ज्याला आपण म्हणतो ते. तर प्रश्न क्रमांक 17, पाऊस पडण्याची शक्यता असण्यासाठी ढग असलेच पाहिजेत. बघा, पाऊस पडण्याची शक्यता असण्यासाठी ढग असलेच पाहिजेत, म्हणजे ढग असले तर पाऊस पडणार आहे. हवामानाचा अंदाज स्वच्छ आकाश असा आहे, म्हणजे पावसाची शक्यता नाही. म्हणजे हवामानाचा अंदाज आलेला आहे आणि हवामानाचा अंदाज निगेटिव्ह आहे, म्हणजे ढग नाही आहे, म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे. हवामानाचा अंदाज निगेटिव्ह आहे, त्यामुळे पावसाची शक्यता नाही. अशा प्रकारचे विधान आहे. आणि म्हटलेलं आहे, वरील युक्तिवादात वापरलेल्या अनुमान प्रक्रियेशी सर्वात जवळून समांतर असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे अशाच प्रकारचे लॉजिक कोणत्या पर्यायामध्ये आहे हे ओळखायचं आहे. तर व्यवस्थितरित्या हा प्रश्न वाचावा लागतो आणि यांचे पर्यायावर विचार करावा लागतो. काही पर्याय इलिमिनेटसुद्धा होतात आणि 1 ते 2 पर्याय असे असतील की ते खूप क्लोज वाटतात. तर आपण बघूया. जेव्हा बाहेरचे तापमान 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते तेव्हा घरातील सर्व जलवाहिन्या फुटण्याचा धोका असतो. म्हणूनच -5 डिग्री तापमानात तुमच्या घराच्या सर्व जलवाहिन्या फुटतील. आता बघा, इथे एक निगेटिव्ह वाक्य आहे, म्हणजे ही एक इसेन्शियल कंडिशन आहे. कुणासाठी, पावसाची शक्यतेसाठी. म्हणजे असं समजू शकता, ढग असेल म्हणजे हे कारण आहे, हा आणि त्याचा परिणाम आहे. आणि हवामानाचा अंदाज स्वच्छ आहे, म्हणजे ढग नाहीत, म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे. आता इथे आपण म्हणू शकतो की जेव्हा बाहेरचे तापमान 0 डिग्रीच्या खाली जाते तेव्हा घरातील सर्व जलवाहिन्या फुटण्याचा धोका असतो. इथे सुद्धा पॉझिटिव्ह म्हणण्यात आलेले आहे आणि जलवाहिन्या फुटतील इथे सुद्धा पॉझिटिव्ह म्हणण्यात आलेले आहे. पण आपल्याला रिलेशन कशी पाहिजे, एक निगेटिव्ह आहे म्हणून दुसरे सुद्धा निगेटिव्ह असेल, अशा प्रकारची रिझनिंग पाहिजे आहे. इथे पॉझिटिव्ह रिझनिंग यूज करण्यात आलेली आहे. त्यामुळे पहिला पर्याय क्रमांक आपण कॅन्सल करू शकतो. दुसरा पर्याय क्रमांक बघा, जेव्हा रक्तातील बिंबिका साकडतात फक्त तेव्हाच खपली धरते. म्हणजे आता इथे ही गोष्ट होत आहे, त्यावरून ही गोष्ट होईल. जेव्हा तुमची खपली धरलेली नसते तेव्हा तुमच्या रक्तात बिंबिका नसतात.
म्हणजे सेकंड जो परिणाम आहे तो होणार नाही अशा प्रकारे म्हटलेलं आहे. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, हवामानाचा अंदाज स्वच्छ आहे. म्हणजे जर आपण यांना क्रमांक दिले तर पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक, तर पहिल्याचे निगेटिव्ह इथे म्हणण्यात आलेले आहे. पण या वाक्यामध्ये जेव्हा तुमची खपली धरलेली असते म्हणजे दुसऱ्याचे निगेटिव्ह इथे आलेले आहे, म्हणजे ही रिझनिंगसुद्धा इथे योग्य बसणार नाही. हे थोडे समजण्यासाठी आणि विचार करण्यासाठी डिफिकल्ट प्रकारचे लॉजिक्स असते, यामध्ये डिफिकल्ट प्रकारचे प्रश्न असतात. तरी व्यवस्थितरित्या तुम्ही प्रयत्न करा समजण्याचा. तिसरा बघा, म्हणून सेकंड कॅन्सल होणार. तिसरा, मासे जगण्यासाठी मत्स्यपेटीचे तापमान किमान 25 डिग्री असणे आवश्यक आहे. म्हणजे 25 डिग्री तापमान असेल तरच मासे जगतील, म्हणजे 1 आणि 2. पुढे म्हणण्यात आलेलं आहे सर्व मासे जिवंत आहेत, म्हणजे किमान 25 डिग्री तापमान असणार. आता इथे पण दोन्ही गोष्टी कशा आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आपल्याला पहिल्याचं निगेटिव्ह पाहिजे, म्हणजे दुसऱ्याचे सुद्धा इथे निगेटिव्ह मिळत आहे. पहिला याच्यावर हे आधारित होते, दुसरा निगेटिव्ह गेला, पहिला निगेटिव्ह झालेला आहे, त्यामुळे दुसरे सुद्धा निगेटिव्ह असणार आहे. अशा प्रकारची रिझनिंग इथे पाहिजे आहे. मग शेवटचं जर आपण बघितलं तर फक्त अमावस्येच्या दिवशी जेव्हा चंद्र पृथ्वी यांच्या दरम्यान असतो तेव्हा सूर्यग्रहणे होतात. म्हणजे हे कंडिशन आहे, हे असेल तर सूर्यग्रहण होते, म्हणजे दुसरी होते. पुढच्या आठवड्यापर्यंत अमावस्या नाही, म्हणजे हे निगेटिव्ह आहे, म्हणून आज सूर्यग्रहणही नाही, हे सुद्धा निगेटिव्ह आहे. म्हणजे सोप्या भाषेत जर तुम्हाला डिस्कशन डिफिकल्ट वाटलं असेल तर आपण अशा प्रकारे घेऊ शकतो. हे पॉझिटिव्ह होते, हे पॉझिटिव्ह होते, इथे निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे. तर तशाच प्रकारची रिझनिंग इथे आपल्याला दिसत आहे. एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 18 अक्षरांवर आधारित होता. तर इथे सिंपल एक लॉजिक आहे. बीचा क्रमांक 2 असतो, ईचा क्रमांक 5, यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे, 7. सीचा क्रमांक 3 असतो, एफचा क्रमांक 6 असतो, यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळणार आहे 9, म्हणजे आयचा क्रमांक 9 असतो. मग तशाच प्रकारे डीचा क्रमांक 4, जीचा क्रमांक 7, म्हणजेच एकूण 11. आणि 11व्या क्रमांकावर कोणते अक्षर येते, के, म्हणजे योग्य पर्याय काय असेल आहे, के. पुढील प्रश्न क्रमांक 19 तिकिटांच्या रांगेत उभ्या असलेल्या जयच्या मागे 17 व्यक्ती आहेत. म्हणजे समजा हा जय आहे तर याच्या मागे 17 व्यक्ती आहेत, म्हणजे हा 18वा असेल आहे. आणि पुढे 21 व्यक्ती आहेत, आणि याच्या पुढे किती व्यक्ती आहेत, 21 व्यक्ती आहेत. म्हणजे समजा रांगेची सुरुवात या बाजूने झालेली आहे, तर याच्या पुढे 21 व्यक्ती आहेत आणि याच्या मागे किती व्यक्ती आहेत, 17. म्हणजे या रांगेत एकूण व्यक्तींची संख्या किती आहे, हे 17, हे 21, 38 आणि हा जय 1, म्हणजेच 39 व्यक्ती या रांगेमध्ये आहेत. आता पुढे काय म्हणण्यात आलेलं आहे, तर शेवटून 9व्या व्यक्तीचा पुढून क्रमांक किती असेल. आता शेवटून 9व्या व्यक्तीचा म्हणजे या एंडपासून, कारण की आपण सुरुवात इथून घेतलेली आहे. तर शेवटून 9वा व्यक्ती जो आहे, म्हणजेच याच्या पुढे किती व्यक्ती असतील, हा शेवटपासून 9वा व्यक्ती, म्हणजे याच्या पुढे किती व्यक्ती असतील, 30 व्यक्ती असतील. कारण की एकूण रेषेमध्ये किती व्यक्ती आहेत, 39, म्हणजे याच्या पुढे किती व्यक्ती असतील, 30 व्यक्ती. म्हणजे याच्या सुरुवातीपासूनचा क्रमांक किती असेल, याच्या पुढे 30 आणि हा 31व्या क्रमांकावर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. एका सांकेतिक लिपीत सबळ, आता बघा सबळ या शब्दासाठी अशा प्रकारचा कोड वापरण्यात आलेला आहे. बॉक्स, एक सर्कल आहे, एक बॉक्स आहे आणि एक त्रिकोण आहे. त्यानंतर बदक, यासाठी बॉक्स, स्वास्तिक आणि एक स्टार. आणि आपल्याला कोड काढायचा आहे सदनचा. इथे कोड कुणाचा काढायचा आहे, सदनचा. तर तुम्ही बघू शकता ब साठी बॉक्स आलेला आहे, म्हणजे सिक्वेन्समध्येच कोडिंग आहे. खूप सोपं आहे, सिक्वेन्समध्येच कोडिंग आहे. दुसऱ्यासाठी दुसरा, पहिल्यासाठी पहिला. मग स साठी कोणता होणार, अशा प्रकारचे चिन्ह येईल. द साठी स्वास्तिक येईल. आणि त्यानंतर न साठी, आता न तर इथे आहेच नाही, म्हणजे कोणते तरी नवीन चिन्ह येणार आहे. म्हणजे पर्यायामध्ये पहिले 2 चिन्ह हे असायला पाहिजेत, एक सर्कल आणि एक स्वास्तिक. तर सर्कल कुठे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे सुद्धा आहे, हा पर्याय कॅन्सल होणार. आणि इथे सुद्धा आहे. आता एक नवीन चिन्ह आपल्याला पाहिजे आहे, तर ट्रायंगल ऑलरेडी उपयोगात आलेला आहे, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होणार. स्टारसुद्धा ऑलरेडी उपयोगात आलेला आहे, तर हे सुद्धा कॅन्सल होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तशा प्रकारे 7 प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये ESIचे आलेले होते, दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षेमध्ये. आय होप की तुम्हाला एक्सप्लेनेशन समजलेले असतील. आणि अशाच उपयोगी व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसुद्धा बघा. थँक्यू व्हेरी मच.